ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, खरं प्रेम हे केवळ शब्दातच नाही, तर शब्दाबरोबरच त्या प्रेमाला जेव्हा कृतीची साथ मिळते तेव्हा ते प्रेम अगदी ॲक्टिव्ह होत असते. तेव्हा त्या प्रेमाला खरा अर्थ प्राप्त होत असतो आणि ती प्रेम त्या व्यक्तीला अधिक आणि अधिक प्रभावशाली बनवत असते. आजचं पहिलं वाचन आपला ते सांगत आहे. संत योहान सांगत आहे की परमेश्वराचं नाव काय आहे किंवा परमेश्वराची व्याख्या आपण काय करू शकतो. सो गॉड इज लव्ह. परमेश्वराचं नाव म्हणजे प्रेम आहे आणि जी व्यक्ती स्वतःवरती आणि इतरावरती आणि परमेश्वरावरती खऱ्या अंतःकरणाने प्रीती करते त्या व्यक्तीला परमेश्वर मिळालेला आहे. कारण परमेश्वराचं नावच प्रेम आहे आणि तेच प्रेम ते मनुष्य रूप धारण करून ख्रिसमसच्या दिवशी आपल्याला भेटण्यासाठी आलेलं आहे. म्हणजेच ते प्रेम आपलं मानव रूप धारण करून तो आपल्यामध्ये येऊन राहिला. प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला देवाची प्रीती काय आहे हे आपल्याला सांगत आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ शब्दाने परमेश्वर कोण आहे किंवा परमेश्वराची प्रीती काय आहे हे आपल्याला सांगितलं नाही, तर आपल्या कृत्याद्वारे ते करून दाखवलं. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. लोकांना शुभवर्तमान देत असताना किंवा आपल्या मिशन कार्याला सुरुवात केलेली असताना त्या लोकांकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा येतो. कारण ते भुकेलेले होते, ते तहानलेले होते आणि जवळजवळ 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्त केवळ 5 भाकऱ्या आणि 2 मासळी याच्या मदतीने 5,000 लोकांची तो शारीरिक भूक भागवतो. येथे चमत्कार महत्वाचा नव्हता, तर येथे काय महत्वाचं होतं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची मनुष्यावरती असलेली प्रीती. जेव्हा त्याने त्यांची आध्यात्मिक गरज भागवली तेव्हा त्याची शारीरिक गरज देखील लक्षात घेतली आणि ती देखील भागवली. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असल्या कारणाने त्याने तो चमत्कार केला. परंतु चमत्कार करण्यापेक्षाही प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना जणू काही दाखवून दिलं की आज केवळ 5 भाकरीच्या द्वारे आणि 2 मासळीच्या द्वारे मी तुमची शारीरिक गरज भागवत आहे, परंतु क्रूसावरती मी माझं पूर्ण शरीर देऊन तुमचं सर्वस्व, तुमच्या सर्व जीवनाची आध्यात्मिक भूक भागवणार आहे. आणि म्हणूनच क्रूसावरती चढण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने वल्लाडणाचे सण किंवा भोजन आपल्या शिष्याबरोबर साजरे केले. तीच प्रथा त्यांनी केली, तीच प्रोसिजर त्यांनी फॉलो केली. आपल्या हातामध्ये भाकर घेतली, देवाचे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना दिली. जणू काही आपल्या शिष्यांची आणि मनुष्यांची प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिक तयारी करत होता, मानसिक तयारी करत होता की एक दिवस ही मासळी नाही, ही भाकर नाही, तर एक दिवस मी तुम्हाला माझ्या स्वतःचं शरीर देणार आहे. आणि ही प्रीतीचा सर्वात उच्चांग असा शेवटचा बिंदू असा आहे की शेवटचा बिंदू आहे जिथे प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत मनुष्यावरती प्रीती केली. आणि म्हणूनच प्रीतीला जर कृतीची जोड नसेल तर ती प्रीतीला महत्वाचं नाही, ती प्रीती काही महत्वाची नाही. आणि म्हणूनच जेव्हा प्रीतीला कृतीची जोड दिली जाते तेव्हा ती प्रीती प्रबळ बनत असते, शक्तिमान बनवत असते. आणि प्रभू येशूच्या जीवनामध्ये तेच झालेलं आहे. त्याने केवळ शब्दानेच नाही तर कृतीने ते करून दाखवले. एका बाजूला लोकांवरती प्रेम करतो, प्रीती आहे त्याने दाखवून दिलं, दुसऱ्या बाजूला आपलं शरीर दिलं. या दोघांची सांगड प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर प्रकारे केलेली आहे. सुंदर प्रकारे केलेले आहे देवपित्याने. व जणू काही या भोजनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना संदेश देऊ इच्छित आहे की आपण देखील केवळ शब्दाने नाही तर कृतीने परमेश्वरावरती व इतरावरती प्रीती करायला पाहिजे. तेव्हाच आपल्या प्रीतीचा मोबदला परमेश्वर आपल्याला देत असतो, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला देत असतो. तर या नववर्षामध्ये असताना आपण खऱ्या अंतकाने प्रीती करूया. केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये अहंकाराची भावना नसली पाहिजे, सुडाची भावना नसली पाहिजे, काहीतरी मिळेल याची अपेक्षा न ठेवता अगदी स्वच्छ मनाने आपण परमेश्वराची प्रीती करूया, इतरावरती प्रीती करण्याचा प्रयत्न करूया.